काय ग, इतरांना असं मस्त फिरताना आयतं खाताना बघून तुलाही जावंसं वाटतं ना कुठेतरी. पण कुठे असं वाटणाऱ्या मैत्रिणींसाठी हा खास व्हिडिओ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मी प्रियंका. तर आज आपण चाललो आहोत माऊली ॲग्रो फार्म, जे की आहे कासारसाई डॅमच्या अगदी जवळ आणि पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर. हा आमच्या 7 जणांचा ग्रुप आहे आणि आम्ही 1 नाईट स्टे साठी चाललो आहे. पावसाळ्यात ट्रिपला जाण्याची मज्जाच काही और आहे. सगळीकडे हिरवीगार झाडी, डोंगर सुद्धा बघा किती हिरवागार दिसतोय, आणि सोबत आपले आवडीचे मित्र. सो गाईज, आता आपण आलो आहे माऊली ॲग्रो फार्म इथे. तर इथे आपल्याला ॲग्रो फार्म सारखं बैल, शेळी, मेंढी वगैरे सगळंच आपण बघू शकतो आणि खूपच मोठा असा आहे. तर बघूया आता अजून आपल्याला काय काय बघायला मिळते. ॲग्रो फार्म म्हटलं की ॲग्रिकल्चरल रिलेटेड सगळ्याच गोष्टी इथे येतात. हा आहे गायींचा गोठा. या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जर्सी गाय आहे, लोकल गाय आहे. इथे शेळी पालन सुद्धा केलं आहे. यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शेळी आपल्याला पाहायला मिळतात. हे आहे माऊली ॲग्रो फार्म. इथे ठिकठिकाणी असे लोकेशन बोर्ड लावलेले आहेत, जेणेकरून आपल्याला हे पॉइंट शोधण्यासाठी मदत होईल. पण आधी चेक इनची प्रोसेस करून घेऊया. नाईट स्टे साठी चेक इन टाइम आहे दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 चेकआउट. आणि 1 डे साठी चेक इन टाइम आहे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. इथे तुम्ही यांच्या वेबसाईट वरून ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा फोन करून सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. यामध्ये 1 डेचे चार्जेस वेगळे, स्टेचे चार्जेस वेगळे आहेत. रिसॉर्ट मध्ये येईपर्यंतच आम्हाला जवळपास 1 ते 1:30 वाजली. त्यामुळे जेवणाचा सुद्धा टाइम झाला होता. तर मग आम्ही आधी पेट पूजा करतोय. त्यामध्ये चायनीजचा सुद्धा हा एक मेनू आहे. त्यानंतर ढोकळा आहे. हे पूर्ण व्हेजिटेरियन रिसॉर्ट आहे. त्यामध्ये ॲग्रो फार्म असल्यामुळे इथे प्युअर पूर्ण तूप लावलेलं आहे. आणि भाजीमध्ये आहे पनीरची भाजी आहे, व्हेज कोफ्ता आहे आणि बेसन. आमचं बुकिंग फ्रायडेचं असल्यामुळे पूर्ण रिसॉर्ट हा खाली होता. त्यामुळे पूर्णपणे एन्जॉय आम्ही केला आहे. करून झाल्यानंतर आमचं लगेज ठेवण्यासाठी आमच्या रूम कडे. ही आहे आमची डॉर्मेटरी रूम. पूर्ण 9 माणसांसाठी ही आहे आणि छान अशी व्यवस्थित क्लीन आहे रूम. डेकोरेशन सुद्धा केलेलं आहे. हे घेऊन जावा आपल्या सोबत. शॅम्पू पण आहे आणि पाण्याची बाटली पण आहे की. थोडं रिलॅक्स झाल्यानंतर आता आम्ही तयार आहोत ऍडव्हेंचर साठी. हे आहेत येथील ऍडव्हेंचर कोच. इथली सगळ्यात उत्तम अशी गोष्ट म्हणजे इथे सेफ्टीला खूपच प्राधान्य दिलं आहे आणि आम्ही हे सेफ्टी बेल्ट घालूनच आता ऍडव्हेंचर करणार आहोत. रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडीचा फील आता सध्या तरी आम्हाला येतोय. ची स्टार्टिंग थोडीशी सोपी आहे, त्यामुळे ती मला सुद्धा जमतेय. पण जसं आपण नेक्स्ट लेवलला जातोय तसे टास्क अजूनच डेंजर होत आहेत. तर मित्रांनो बघा, हा टास्क किती टफ आहे. आपल्याला बघायला सोपा जातोय, पण जेव्हा आपल्याला करण्याची वेळ येते तेव्हाच खरा तो टास्क आपल्याला कळतोय. पण घाबरू नका, मी पूर्ण सेफ्टी प्रिकॉशन घेतलेला आहे, हेल्मेट घातलेला आहे, सेफ्टी बेल्ट लावलेला आहे. तर तुम्ही सुद्धा कधी इथे येणार असाल किंवा आला असाल तर ह्या सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊनच तुम्ही हे ऍडव्हेंचर करा. ही आहे रोप सायकलिंग. सगळ्यात जास्त मजा जर कुठे येत असेल तर ती या रोप. आम्ही 7ही जणींनी या सायकलिंग मजा घेतलेली आहे.
ॲडव्हेंचर झाल्यानंतर आम्ही आलोय अशा सेक्शनला जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा सेक्शन आहे, जो म्हणजे आहे स्विमिंग पूल. इथे आम्ही भरपूर डान्स केलाय, भरपूर एन्जॉय केलाय आणि इथे आमच्या ग्रुप शिवाय दुसरा कुठलाच ग्रुप नाही. म्हणूनच ऑड डेला जर तुम्ही इथे आलात तर हा पूर्ण एन्जॉय तुम्ही इथे करू शकता. डान्स करून करून दमल्यानंतर हा झालेला आहे आपला स्नॅक्सचा टाइम. स्नॅक्स मध्ये इथे गरमागरम भजी आहेत, चहा आहे, कॉफी आहे, ब्रेड जाम आहे. इथे आल्यापासून आम्ही वेगवेगळ्या गेटअप मध्ये आहोत. त्यातील सगळ्यात स्पेशल म्हणजे हा साडीचा गेटअप. खूपच सुंदर दिसतोय या साडी आम्ही सगळ्याच जणी. चला तर मंडळी, सकाळपासून आपले झाले आहेत ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, स्विमिंग पूलमध्ये डान्स, रेन डान्स आणि आता आपण चाललो आहे जेवणासाठी. तर बघूयात डिनरसाठी ते काय काय मेनू आहेत. हे बघा, ही आहे शेवयांची खीर, पापड, तूप लावलेली चपाती, पनीरची भाजी, भरलेली भेंडी, दाल खिचडी. व्हेजिटेरियन लोकांसाठी उत्तम असं हे ॲग्रो फार्म आहे. तर असा हा आमचा पूर्ण दिवस फुल टू धमाल झालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत झोपण्यासाठी. तर उद्या सुद्धा आम्ही इथेच असणार आहेत. त्यामध्ये आम्ही राहिलेल्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण करणार आहोत 10 वाजेपर्यंत. त्याचा मी दुसरा व्हिडिओ बनवणार आहे, तो सुद्धा नक्की बघा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.